सद्गुरु साईनाथ महाराज की शरण मसा आला आणि वाया गेला दाखवा दाखवायचं कोणी असं छातीतून अभय वचन देत आपल्या शरणाशी आलेल्या प्रत्येकाला अभय वचन देणारा, त्याचं कल्याण करणारा, आयुष्याचं सार्थक करणारा, सोनं करणारा देव म्हणजे शिर्डीचा साई. आजपर्यंत सद्गुरूंना कोणी शरण गेलंय आणि त्याच्या आयुष्यात भरभराटी, समृद्धी, सुख नांदलं नाही असा क्वचितच. सद्गुरूंनी एक भक्तावर आईच्या मायेनं प्रेम केलं आणि प्रत्येक भक्ताचा सांभाळ केला. ही प्रचिती आज अनेक जणांना आहे. म्हणून जो सद्गुरूंच्या या अलौकिक दुनियेत अर्थात साई पालखीत म्हणा किंवा सद्गुरूंच्या शिर्डीत दाखल होतो, त्या प्रत्येकाला सद्गुरू श्री साईनाथ महाराजांचा कृपाहस्त त्याच्या शिरावर पडतो. हा अनेकांचा अनुभव या कार्यक्रमाच्या निमित्तानं गीत रूपानं आपण ऐकतो. गेले अनेक वर्ष, जवळजवळ 40 वर्षांचा हा खूप गोड इतिहास आहे. झाले तुझे दर्शन साई हा नुसता एक कार्यक्रम नाही, तर ही 40 वर्षांची परंपरा आहे. साईलीला 1986च्या दरम्यान शिर्डीच्या दिशेनं जायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आज तागायत ही सगळी साईगीतं आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहेत. दरवर्षी सद्गुरू श्री साईनाथ महाराजांची नवनवीन साईगीतं आपल्या सगळ्यांना सद्गुरूंचं अलौकिक दर्शन घडवून आणतात. गेली 3-4 वर्ष ज्या साईगीतांनी सगळ्या महाराष्ट्रात किंबहुना देशभरात आणि जगभरात जिथे जिथे साई भक्त आहेत तिथपर्यंत सद्गुरूंचा हा महिमा ज्या गोड पद्धतीनं पोहोचवला, जगप्रसिद्ध ठरलेली ही साईगीतं आपल्या सगळ्यांच्या समोर सादर होतात. त्यातलं पहिलं सुप्रसिद्ध पार्श्वगायक भालचंद्र लवाते यांच्या आवाजात. उघड्या डोळ्यांनी बघशील तू साई लीला, लीला 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 साई लीला.
18व्या शतकाच्या उत्तरार्धात सद्गुरू श्री साईनाथ महाराज शिर्डीत आले आणि तेव्हापासून आज तागायत सद्गुरूंचं अवतार कार्य सुरू आहे. कोणी यावं, काही मागावं आणि सद्गुरूने जे हवं ते दान आपल्या भक्ताच्या पदरात अगदी लिलया टाकावं. हे सद्गुरू श्री साईनाथ महाराजांची पर्यान शिर्डी क्षेत्राची महती आहे. आणि हीच महती सगळ्या दूरवर पोचल्यानंतर असंख्य पावलं शिर्डीच्या दिशेनं वळली. दिवसागणिक शेकडोच्या हजारोंच्या संख्येनं शिर्डी भक्तांना फुलू लागले. शिर्डीत येण्याकरता प्रत्येकजण आपापल्या मार्गाचा, आपापल्या पद्धतीचा अवलंब करू लागला. सगळ्यांनाच सद्गुरूंचा कृपाशीर्वाद मिळत होता. पण सद्गुरूंची जरा जास्त ओढ कदाचित एका वेगळ्याच भक्ताकडे असावी असं वाटतं. आणि तो भक्त म्हणजे पायी पायी शिर्डीला चालत जाणारा साई पालखीचा भोई अर्थात साई पदयात्रे. त्या पदयात्रेंना सद्गुरू श्री साईनाथ महाराजांनी कधीच काही कमी पडू दिलं नाही. इतर सगळेजण सद्गुरूंकडे काही ना काहीतरी मागायला जातात. फक्त पदयात्री हा एकच असा भक्त आहे जो सद्गुरूने आजपर्यंत जे भरभरून दिलं आहे त्याच्याबद्दल सद्गुरूंना धन्यवाद देण्याकरता शिर्डीत जातो. आणि अशा या साई पालखीच्या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक साई भक्ताचं स्वागत करण्याकरता साईरत्न गुरुवर्य बाळाभाऊंची लेखणी गेली 40 वर्ष कार्यरत आहे. याच कार्याचा गौरव म्हणून 2 वर्षापूर्वी प्रत्यक्ष शिर्डी संस्थानानं गुरुवर्य भाऊंना साईरत्न या पुरस्कारानं सन्मानित केलं. आपल्या सगळ्यांसाठी ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे. आणि त्याच साईरत्न गुरुवर्य बाळाभाऊंच्या लेखणीतून या साई पालखीत समाविष्ट होणाऱ्या सगळ्या पदयात्रेंचं स्वागत करणारं या पुढचं साईगीत अर्थात झाले तुझे दर्शन साई या कार्यक्रमाचं आणखीन एक खूप गोड वैशिष्ट्य, वेलकम टू साई लीला. ऐकूया सुप्रसिद्ध पार्श्वगायक भरत सोलंकी यांच्या आवाजात. सद्गुरू
साईनाथ महाराज की जय. सध्या ह्या सगळ्या साईगीतांनी अक्षरशः महाराष्ट्रभरात देशभरात धुमाकूळ घातलेलं आहे असं म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही. या साईगीतांचं सुरुवातीचं वैशिष्ट्य असं होतं की पालख्या शिर्डीच्या दिशेनं निघाल्या की साई पालखीत समाविष्ट होणारे सगळे तरुण सगळे पदयात्री या साईगीतांचं गायन करायचे. ते सगळेजण ही साईगीतं खूप मनस्वी ऐकायचे. त्यानंतर या साईगीतांची प्रसिद्धी वाढली. प्रत्येक साई मंदिरामध्ये ही सगळी साईगीतं वाजू लागली, ऐकू येऊ लागली. नंतर या सगळ्या साईगीतांची प्रसिद्धी इतकी झाली की हल्ली आता जिथं जिथं तरुणाई असते तिथं तिथं ही साईगीतं अत्यंत प्रेमानं गायली जातात, ऐकली जातात. मग कोणताही आध्यात्मिक उत्सव असो, अगदी दहीहंडीसारखा उत्सव असो, गणपती उत्सवामध्ये गणपतीची आगमन मिरवणूक असो, विसर्जन मिरवणूक असो, नवरात्र उत्सव असो किंवा अगदी एखाद्या लग्नाच्या वरातीतलं बँड पथक असतो, त्या बँड पथकामध्येही सध्या हीच साईगीतं आपल्याला ऐकायला मिळतात. एवढी प्रसिद्धी या सगळ्या साईगीतांनी मिळवली हे सद्गुरूंचं आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे. या साईगीताला आभाळाची उंची देणारी काही साईगीतं आहेत, ज्या साईगीतांमुळे हा कार्यक्रम सगळ्या जगभरात खऱ्या अर्थानं पोहोचला. त्यापैकी एक साईगीत म्हणजे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आणि प्रत्येकाच्या ओठावर असलेलं साईगीत, मी निघालो तुम्ही येताय का. सगळ्या जगभरात या साईगीताची चर्चा आहे. हे साईगीत ज्यांच्या लेखणीतून साकार झालेलं आहे, मंगेश हा मॉनिटर थोडा हे होत आहे. हे साईगीत ज्यांच्या लेखणीतून साकार झालेलं आहे ते महाराष्ट्राचे लाडके गीतकार साईरत्न गुरुवर्य श्रावण बाळा आज स्वतः आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्यांनी त्यांचं ठाणे शहरात स्वागत करूया. ज्यांच्या संगीतानं हे साईगीत सजलेलं आहे ते महाराष्ट्राचे लाडके संगीतकार गुरुवर्य अशोकदादा वांगणकर स्वतः या कार्यक्रमाचं मार्गदर्शन करतात. गुरुवर्य दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आपल्या प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आवाज म्हणजेच या गीताचे ओरिजिनल सिंगर मंगेश शिर्के यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यांच्याच आवाजात ऐकूया, मी निघालो. तुमच्याकडून आवाज येऊ द्या जरा. मी निघालो चला मग.
शिर्डीचा सण आला हो आला पालखी निघाला जो पायी शिर्डीला रामनवमीचा सण आला हो आला पायी शिर्डीला हो 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 रामनवमीचा सण आला हो आला पालखी निघाला पायी शिर्डीला हरला बोलावला जणसाई ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली रानात मला माझ्या साईला भेटाया तुम्ही येता वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेल फडकली गावोवरी वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेल फडकली गावोवरी हो वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेल फडकली गावोवरी हरला बोलावला ये म्हणाला तो
सद्गुरु साईनाथ महाराज की एवढ्या कमी टाळ्या आणि कमी आवाजामध्ये वंशमोर नाही जोरात जोरात टाळ्या. आणि सगळ्यांना विनंती आहे जरा समोर या, समोर ताल धरा, नाचा, आनंद लुटा. आपण समोर नाचणार तर वंशमोर येणार. हळूहळू हळू नाचा म्हणजे दंगा करा असा अर्थ होत नाही. नाचा म्हणजे प्रेमाने या आणि ताल धरा. हा सावकाश, फक्त गडबड गोंधळ होणार नाही याची काळजी तुम्हीच घ्या. वादक कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांकडूनच. निघालो तुम्ही येता सद्गुरु साईनाथ महाराज की वन्स मोर म्हटलं पुन्हा एकदा, आणि ते आम्ही करून झालो आता पुन्हा एकदा. आता पुन्हा काय नाही नाही, पुन्हा पुन्हा घ्यायला सांगते. मी गाण्यात चुकतोय का? मी घेऊ, पण गाण्यामध्ये चुकतोय की नाही? वंशमोर घ्यायला त्याला सांगतात ना, कदाचित 4-4 वंशमोर येतात. अरे 4 वंशमोर घेतो, तसं नाही. चला होऊन जाऊ दे. वन्स मोर दोन करूया, चला 2 अंतर आहे तुमच्या.
क्या बात आहे, तुम्ही दाता सद्गुरु साईनाथ महाराज की जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांकडून. आमच्या सगळ्या वादक कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि स्पेशली आमचे साऊंड इंजिनियर या बाळकुंचा अभिमान मंगेश भोईर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या वाद आमच्या सगळ्या कलाकारांचे लाडके मित्र, आम्ही इथं आल्यापासून आमची काळजी घेणारे बाळकुंचं आणखीन एक खूप गोड व्यक्तिमत्व आमचे भगवान दादा भोईर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमचा हा डान्सिंग मूड असाच कायम ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो. यापुढच्या सलग काही गीतांमधून साई पालखीची अशी काही गीतं आहेत ज्याच्यावर ताल धरत सगळे पदयात्री शिर्डीपर्यंतचा प्रवास कधी काढतात हे त्यांनाच कळत नाही. अशी बेभान होऊन नाचायला लावणारी साई इथं आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येत आहोत याच कार्यक्रमातून. आणि याच दरम्यान साईरत्न गुरुवर्य श्रावण बाळा स्वतः आपल्या सगळ्यांच्या भेटीला गीत रूपाने येणार आहेत याच कार्यक्रमात. अर्थात साई लीला मंडळ लालबाग निर्मित साईरत्न गुरुवर्य श्रावण बाळा प्रस्तुत झाले तुझे दर्शन साई. जाऊया पायी त्या शिर्डीच्या ठाई, जाऊया पायी त्या शिर्डीच्या ठाई, मला जावंसं वाटलं, मला जावंसं वाटलं हो. येऊन सपनात माझ्या कानात हे बाबा ये म्हटलं, सपनात माझ्या कानात बाबा ये म्हटलं, येऊन सपनात माझ्या कानात बाबा ये म्हटलं, येऊन सपनात माझ्या कानात बाबा ये म्हटलं. जाऊया पायी शिर्डीच्या ठाई,
मित्रमंडळी सारे आपले मला बघून पळून जात कोणाची नव्हती साथ घरदार सरसकट टाक सारे आपले मला बघून पळून जात सारे मखाचे मामाने दिला झाली साई कायम पाहिलं मजत त्याने आलं मदतीला धावून गेलं नदी मदतीनं दिलं सारं भरभरून कायम पाहिलं मजत त्याने आलं मदतीला धावून नदी मदतीनं दिलं सारं भरभरून मी तो बडे सारी चलना इथे लीला झाली साई लीला साई लीला माझा साईन मचला दिला काय पलट माझा केला माझा साईन मचला दिला काय पलट माझा केला आज संकोच केला इतर लीला झाली साई लीला
सद्गुरू श्री साईनाथ महाराजांचा खूप गोड नामस्मरण सोहळा आपल्या उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादासहित रंगतोय. बाळकुंभमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच सद्गुरू श्री साईनाथ महाराजांचा हा सोहळा जी गुरुवर्य भाऊंच्या लेखणीतून साकार झालेली अजरामर साई पालखीची भजनं, त्यातला एक पदयात्रेचा खूप गोड महिमा गुरुवर्य भाऊंच्या लेखणीतून साकार झालेला आहे. मुंबईतून पालख्या निघतात, वाया ठाणे सद्गुरू श्री साईनाथ महाराजांच्या भेटीकरता त्या शिर्डी क्षेत्रात पोहोचतात आणि शिर्डी क्षेत्रापर्यंत चालत जाणाऱ्या, पायी वारी करणाऱ्या ह्या पदयात्रेसाठी गुरुवर्य भाऊंच्या लेखणीतून, गुरुवर्य भाऊंच्या संकल्पनेतून एक खूप गोड गाडी तयार झाली. ती गाडी म्हणजे 11 नंबरची गाडी. आयोजकांच्या वतीनं आलेली फरमाईश, आयोजकांच्या वतीनं केलेला आग्रह आणि त्याच आग्रहास्तव किंवा त्याच फरमाईशच्या निमित्तानं ही गुरुवर्य भाऊंच्या संकल्पनेतील 11 नंबरची गाडी याच कार्यक्रमात अर्थात साई लीला मंडळ लालबाग निर्मित साईरत्न गुरुवर्य श्री श्रावण बाळा प्रस्तुत झाले तुझे दर्शन साई. नको नको ती आम्हा तुमची BMW ऑडी, BMW ऑडी लई भारी, भारी लय भारी. बाळकोपचे सगळेच पोरं भारी. आभा प्यारी ही 11 नंबरची गाडी, 11 नंबरची गाडी. पदयात्रा घडण्यासाईची परमिशन लागते बाय, परमिशन लागते तो ज्याला बोलवतो त्याचीच घडते. तुमच्या नशीबी नाही, तुमच्या नशीबी नाही. परमिट साईचा छातीला बाळा भाऊ हाय साथीला.
सद्गुरूंवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि सद्गुरूंवर जीव ओवाळून टाकणाऱ्या, मनापासून प्रेम करणाऱ्या सगळ्या साई भक्तांच्या मनातली भावना आपण गीत रूपानं ऐकतो. एखादा भक्त जेव्हा शिर्डीत जातो आणि सद्गुरूंचं दर्शन घेऊन पुन्हा आपल्या घरी परततो, त्यावेळेला तो फक्त देहानं परत आपल्या घरी येतो अशी अनेकांची प्रचिती आहे. मन मात्र सद्गुरू श्री साईनाथ महाराजांशी जोडलं जातं आणि ते शिर्डीत सद्गुरूंच्याच आजूबाजूला फिरत राहतं. असं अनेक जणांना आजपर्यंत आलेली ही खूप गोड अनुभूती आहे. सद्गुरूंना मन अर्पण केलं की बाकी कशाचीही गरज लागत नाही. अगदी पूर्णत्वानं ते आपल्या सगळ्यांची जबाबदारी घेतात, आपल्या सगळ्यांचा सांभाळ करतात. म्हणून सद्गुरूंच्या चरणावर मन अर्पण करणाऱ्या असंख्य साई पदयात्र्यांच्या मनातली भावना म्हणजे या पुढचं गुरुवर्य भाऊंच्या लेखणीतून साकार झालेलं गीत सुप्रसिद्ध वर्षगायक शशिकांत दादा मोगरे यांच्याच मूळ आवाजात.
फुलं सुगंधी फुलं हो चुकलो जरी मी त्याचंच मूल त्याच्या बागेतलं सुगंधी फुलं मोठ्या मनात करमण माप कुठलीच आता ना होणार तू हा बाळ किती दया वया करतो तुला हे जवळी आता क्षमा करुणी मला हा बाळ किती दया वया करतो तुला हे जवळी आता क्षमा करुणी मला मला तुम्ही न्यार बाबाच्या समोर मला तुम्ही न्यार साईच्या समोर थोडं भरून त्याला पाहूया चरणापाशी मला त्या राहूया थोडं भरून त्याला पाहूया चरणापाशी मला त्या राहूया शिर्डीमध्ये आहो माझं मन लागना गड आता कुठलंच आता मला कुणी ज्ञान बाबाच्या समोर मला कुणी ज्ञान त्या साईच्या समोर थोडं भरून त्याला पाहूया मला त्या राहूया थोडं भरून त्याला पाहूया मला त्या राहूया थोडं भरून त्याला पाहूया मला त्या राहूया सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मुळात देव नाही अशी एकही जागा नाही. खरं तर जयस्थळी काशी भाषाणी सगळीकडे देव आहे, पण तो निर्गुण निराकार देव सगुण साकार झाला तुमच्या आमच्या सगळ्यांकरता. आणि तो जिथं सगुण साकार झाला त्या क्षेत्राला वारंवार ये जा करणं म्हणजे वारी करणं, आणि ही वारीची परंपरा अगदी पूर्वापार आहे. मुळात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सुरू झालेली ही परंपरा आहे. आळंदी ते पंढरपूर असं वारकऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबई ते शिर्डी हा पायी प्रवास सुरू झाला. आपल्या साईलीलाच्या माध्यमातून हा प्रवास सुरू करणारं व्यक्तिमत्व म्हणजे सैरत गुरुवर्य बाळाभाऊ यांच्या लेखणीतून साकार झालेली ही सगळी साईगीत आपण ऐकतो. शिर्डीपर्यंतचा प्रवास म्हणजे देवाच्या सोबतीनं देवापर्यंतचा प्रवास आहे. आणि हेच खूप गोड वर्णन गुरुवर्य भाऊंच्या आणखीन एका नवीन साईगीतातून आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे. अगदीच नवीन साईगीत आहे. मला वाटतं 1 आठवडा झाला या साईगीताचं रेकॉर्डिंग झालं, आणि त्यामुळे अगदीच नवीन साईगीत कदाचित आपल्यापैकी अनेक जणांनी हे ऐकलंही नसेल. हे नवकोरं साईगीत आपल्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा सुप्रसिद्ध पार्श्वगायक भालचंद्र लवाते यांच्या आवाजात. आता रेकॉर्डिंग करते का बरं चालू आहे.
सोबत चाललो मी देवाच्या भेटीला देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला चाललो मी देवाच्या भेटीला देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला घडता साई बाबाचं दर्शन प्रसन्न होईल हे तनमन मागील सुखाचं मी वरदान श्रावण बाळाच्या संगतीनं घडता साई बाबाचं दर्शन प्रसन्न होईल हे तनमन मागील सुखाचं मी वरदान श्रावण बाळाच्या संगतीनं सोनियाचा हो दिन उगवला सोन्या रुपयात बाबा सजला ढोल ताशा घुमू लागला धन्य धन्य होली साईलीला देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला देवाच्या भेटीला देवाच्या भेटीला देवासोबत चाललो मी 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 देवाच्या भेटीला सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरूंचा यथार्थ महिमा म्हणजेच झाले तुझे दर्शन साई हा कार्यक्रम आहे. आणि सद्गुरूंच्या संबंधानं जे अनेक प्रश्न शिर्डीत सद्गुरू आल्यापासून आजतागायत चर्चेला आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरुवर्य भाऊंच्या लेखणीच्या सहाय्याने करत असतो. सद्गुरू शिर्डीत आल्यापासून आजतागायत बाबा कुणाचा अवतार हा प्रश्न विचारला जातो. कोणी त्याला रामाचा अवतार म्हणतं, कोणी श्रीकृष्णाचा अवतार म्हणतं. तर सद्गुरूंचं स्वभावावरून त्यांचा अवतार ठरतो भगवान महादेवाचा अवतार आहे असंही म्हटलं जातं. कारण भगवान महादेव म्हणजे भोळा देव असं आपल्या अध्यात्मानं वर्णन केलेलं आहे. अगदी सहज जे हवं ते दान आपल्या पदरात टाकणारा भोलेनाथ बाबा तोच अनुभव शिर्डीच्या सद्गुरू श्री साईनाथ महाराजांच्या संबंधानं येतो. जे जे हवं ते ते सगळंच आपल्याला देणारा आणि अगदी थोड्या कालावधीत आपल्यापर्यंत ते दान पोहोचवणारा हा देव म्हणजे भगवान महादेवाचा अवतार म्हणून त्याचं वर्णन 2025च्या निमित्तानं रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेल्या नवीन साई गीतांमधून गुरुवर्य भाऊंनी केलेलं तेच 2025चं प्रसिद्ध ठरलेलं आणखीन एक खूप गोड साई गीत सुप्रसिद्ध पार्श्वगायक मंगेश शिर्के यांच्या मूळ आवाजात. Oh
मला कशी वर्णवणे तुझी साईलीला जे जे हवं ते सारं देतोस मला कशी वर्णवणे तुझी साईलीला या महाराष्ट्रामधली काही शक्तिपीठ आहेत जी शक्तिपीठं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला बळ देत असतात. आज महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्राचं वैभव असणारी ही 3.5 शक्तिपीठ आहेत. कोल्हापूरची आई महालक्ष्मी असेल, तुळजापूरची आई भवानी देवी, माहूरगडची आई रेणुका देवी आणि वणीगडची आई सप्तशृंगी या 3.5 शक्तिपीठांनंतर या महाराष्ट्राचे कुलदैवत कुलस्वामिनी म्हणून आई एकविरा देवीला आपण सगळेजण पुजतो आणि त्याच आई एकविरा देवीच्या चरणी या पुढचं गीतपुष्प आपण समर्पित करतो आहोत. सुप्रसिद्ध पार्श्वगायक राकेश पाटील यांच्या स्वरात. गाई तुझा देऊला साजते गुलाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल सई
गणनाथ महाराज की जय। अरे यहाँ पे बहुत अच्छा होगा।